श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुतामहित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. रामकृष्ण हरी माऊली. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. माऊली, भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणून, गुरु म्हणून, मार्गदर्शक म्हणून आणि जीवनाचा सारथी म्हणून किती महान आहेत याचा आरसा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि या आरशामध्ये पडलेलं स्वच्छ प्रतिबिंब म्हणजे ज्ञानोबा माऊलीची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, जिच्या भावदर्शनाच्या निमित्तानं आपण हा विचार करत आहोत माऊली की बिंब प्रतिबिंब भावानं संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी श्रीमद भगवद्गीतेच्या या 66 श्लोकावर भगवान श्रीकृष्णांचं जे योगेश्वर रूप आहे, जे मार्गदर्शक सारथी रूप आहे, ते आपल्या समोर आणण्याचं काम केलं. कसं आहे श्रोत्यांनो, 10 अवतारामध्ये ज्या अवताराच्या भोवतीनं अनेक लौकिक, अलौकिक, रंजनात्मक, भंजनात्मक अशा सगळ्या कल्पना पसरलेल्या आहेत ना, तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार. ज्याचं वर्णन करताना अनेकांनी त्याच्या बालपणाच्या अवस्थेपर्यंत नटखट कन्हैया, कधी मटकी फोडणारा, कधी गोपिकेंची छेड काढणारा, कधी त्या यमुना तीरावर रास क्रीडा करणारा, इथपर्यंत वर्णन करण्याचं काम केलं. नवे ते वर्णन अधिक प्रमाणात मिळतं. परंतु ये दशे चरित्र केले नारायणे पुढेही बहुत करणे आहे. केल्या त्यानं बाललीला केल्या. एक चंचल नटखट म्हणून या विश्वामध्ये, त्रैलोक्यामध्ये ज्यानं लीलाधारी म्हणून आपलं नाव प्रकट करण्याचं काम केलं. पण या पलीकडे काही करणे आहे. ते करणे हे आहे की कंसाला मारणे आहे. ते करणे हे आहे उद्धवाला उपदेशित करणे आहे. ते करणे हे आहे की मोहफलिनग्रस्त झालेल्या अर्जुनाला युद्धभूमीवर प्रबोधित करून केवळ युद्धासाठी नाही तर जगण्यासाठी सिद्ध करणे आहे. कृष्णांना ओळखायचं झालं, याच श्रावणाच्या मध्ये भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी येते आणि त्याला ओळखायचं झालं तर केवळ गोविंदा रे गोपाळा, मटकी तोडून राडा करणारा या दृष्टीनं नाही ओळखायचं. ओळखायचं झालं तर वसुदेव सुतम देवम कंसच्या अनूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. असा वसुदेवाचा सूत, ज्या वसुदेवाच्या सुतानं आपल्या लीला प्रकट करता करता
आपलं कंसाचं मर्दन करता करता आपलं ज्ञान रूप प्रकट केलं. मला विचाराल ना, तुम्हाला अधिक श्रीकृष्ण भावतो कुठला, तर मी नेहमी सांगतो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरचा. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरचा श्रीकृष्ण केवळ सौंदर्याची उपकरणं एकत्र करणारा परमात्मा नाही, तर तो परमात्मा योगेश्वर परमात्मा म्हणून अर्जुनासमोर नाही, तुमच्या माझ्यासारख्या अर्जुनासमोरही तो परमात्मा योगेश्वराच्या रूपानं प्रगट झालेला. व विचार करा, ज्याच्या मागे देव, ज्याच्या पुढे देव, ज्याच्या वर देव, ज्याचा सारथी देव, तो अर्जुन जर एका क्षणात मुळात ढकलल्या गेला असला, तर तुमचं माझं, आमच्या वर देव नाही, खाली देव नाही, पूर्वेला नाही, पश्चिमेला नाही, उत्तरेला नाही, दक्षिणेला नाही, नवे नवे नाही, म्हणजे देवत्वाचं अस्तित्वच नाही. या अवस्थेतली आपण माणसं, आपल्याला ईश्वरत्वाची अनुभूती कधी स्वप्नाच्या रूपाने होत नाही हो. प्रत्यक्ष जगन्नियंत्याबरोबर ज्यानं संवाद साधण्याचं काम केलं आणि या जगन्नियंत्यानं योगेश्वराच्या रूपानं सांगितलं, हे बघा अर्जुना, आता जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी शरीराच्या या दशा आहेत ना, या दशा पार करून तुला आता झुंज दिली पाहिजे, तुला आता लढलं पाहिजे. अर्जुन म्हणतो देवा खरं आहे, परंतु ही झुंज देत असताना जीवनामध्ये येणारे जे प्रतिबंध आहेत, त्या प्रतिबंधाचं काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे प्रतिबंध हेच जीवन आहे, फक्त त्याच्यामध्ये अडकता कामा नये. भटांनी म्हटल्याप्रमाणे की रंगात रंगोनी या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतून या पाय माझा मोकळा. सगळ्यात असावं, पण वेळ आली की सगळ्यात नसावं. मी तेच केलं अर्जुना, मी सगळ्यात होतो, पण वेळ आल्यानंतर सगळ्यापासून असा बाजूला झालो की कमळाच्या पानाला पाण्यापासून बाजूला केल्यानंतर पाण्याच्या एकाही थेंबाचा स्पर्श त्या पानाला होता कामा नये. तसं माझं झालं. मी गोकुळात रमलो, पण गोकुळातनं जेव्हा बाहेर आलो तेव्हा पाठीमागचे बंध मी तोडून टाकले. मथुरेत गेलो, कंसाचं मर्दन केलं, मारलं त्याला. मथुरेतनं परतलो, पाठीमागचे बंध तोडून टाकले. रस्त्यात राधा भेटली. लोक राधा माझी वीक पॉइंट मानतात, पण राधेला मी रस्त्यात भेटल्यानंतर सुद्धा सांगितलं, राधे, आता मला पुढे बहुत करणे आहे, मला योगेश्वर व्हायचं आहे. आणि मग रस्त्यात भेटलेल्या राधेला फक्त राधे तुझ्या जीवनामध्ये मोक्ष राहो हा आशीर्वाद दिला आणि मी पुढे जाण्याचं काम केलं. अर्जुना, या दशेचा त्याग न करण्याचं कारण एकच आहे, तू जीव आहेस आणि मी परमात्मा आहे. हा तुझ्यातला माझ्यातला फरक आहे. जरी मी मनुष्य देहधारी असलो तरी मी या गोष्टीचा जाणीवपूर्वक त्याग केला. जीवाला तो त्याग होत नाही. म्हणून हे शरीरजात जे आहे, या शरीरजाताच्या भोवतीनं जमलेला जो पासारा आहे, त्याचं वर्णन करताना भगवंत अर्जुनाला हे सांगतात की अर्जुना, शरीर म्हटलं की इंद्रिय आली, इंद्रिय म्हटलं की इंद्रिय विषय सेविती, तेत हर्ष शोक उपजती, ते दुःख अखेर आपलं विती संगे येणे. अर्जुना, इंद्रिय शरीर म्हटलं की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हात पाय कान नाक डोळे त्वचा हे सगळे आलेच आणि हे यांचं काम करतात. पण हे यांचं काम करत असताना ज्यावेळेला विकृतीपर्यंत पोहोचतात त्यावेळेला अर्जुना एक करावं लागतं. तुला जीवनाच्या युद्धात जर जिंकायचं असेल ना, तर या इंद्रियांच्या द्वारा जो पंचविषयांचा व्यापार होतो, या पंचविषयाच्या व्यापारापासून तुला सावध राहायला हवं. विषय त्याज्य असावेत की भोग्य असावेत, या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरांच्या कालखंडापासून आजपर्यंत
अनेक विवाद आहे श्रोत्यांना. आणि कसं आहे, या गोष्टी सध्या हास्यास्पद मानल्या जातात. विषयाचा त्याग करणं या गोष्टी हास्यास्पद मानल्या, म्हणजे तरुण आहे म्हटल्यानंतर तो लोळला पाहिजे, खेळला पाहिजे. तरुण आहे म्हटल्यानंतर त्यानं या सर्व पंचविषयात रममान झालं पाहिजे. हे नैसर्गिक सूत्र मानले जातं अलीकडे. आणि हे नैसर्गिक सूत्र मानलं गेलं की त्यामुळं आपण गलित गात्र, स्त्रैणता, लाचारी, दुर्बलता या अवस्थेला कधी जाऊन पोहोचतो हे कळतच नाही. तेव्हा भगवंत या श्लोकाच्या निमित्ताने आणि माऊली या श्लोकावर आलेल्या ज्या 15-20 ओव्या त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत, या ओव्याच्या निमित्तानं सांगतात की विषयावर विजय मिळवणं हे साधकाचं कर्तव्य आहे. जो साधक या विषयावर विजय मिळवतो तो साधक जीवनामध्ये परतत्वाची जी स्पर्श प्राप्ती आहे इथपर्यंत जाऊन पोहोचतो. आता हे विषय म्हणजे काय, तुमचे मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे माझे हे नव्हे. हे विषय म्हणजे जीवात्म्याला चिकटून आलेले आणि इंद्रियाच्या द्वारा होणारे जे काही व्यवहार आहेत, व्यापार ज्याला म्हटलो ना मी, हे जे व्यवहार आहेत ना, या व्यवहारामध्ये आपल्याला लिप्त करतात. उदाहरणार्थ माऊलीनं इथं पंचविषयाचं वर्णन केलं. त्यातला पहिला विषय आहे शब्द. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते द्वेषादेश उपजती श्रवणाद्वारे. या विषयापासून जर आपण सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल शब्द जसे भगवंताचे, शब्द जसे साधूचे तसेच जीवांचे. भगवंताच्या शब्दामध्ये जीवत्वाच्या उपाधीचा त्याग करून जीवाला शिवत्वापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आहे. शब्द जेव्हा शास्त्र होतं तेव्हा शब्दाने या विश्वाला जिंकता येत. पण शब्द जेव्हा शस्त्र होतं तेव्हा हे शस्त्र इतरांच्या हृदयाला जखमी करण्याचं काम करतं. श्रोतेहो, एक वेळा शरीर जखमी झालं तर या जखमा वैद्यकीय उपचारानं भरून निघतात. पण मन जखमी झालं तर ही जखम मात्र वैद्यकीय उपचारानं भरून निघत नाही. तेव्हा हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की शब्दानं इतराचं अंतकरण दुखविता कामा नये. शब्द जर विषयामध्ये परिवर्तित व्हायचा नसेल, शब्द हा केवळ शास्त्र आणि आनंददायी राहायचा असेल तर शब्दाने कुणीही दुखावता कामा नये. दुर्दैवानं आज याच्या नेमका उलटा किंवा विरुद्ध व्यवहार आज होतोय. आपले शब्द बहुतांश वेळ इतरांची निंदा करण्यात खर्ची पडतात. ज्याची निंदा केली जाते तो माणूस मग उलटे चक्र फिरल्याप्रमाणे विचार करायला लागतो की नेमकं माझ्यात काय न्यूनता आहे, आणि हळूहळू जो निंदा करतो त्याचा द्वेष करायला लागतो आणि पुन्हा एक नवीन निंदक तयार होतो. एका निंदकापासून दुसऱ्या निंदकापर्यंत हा शब्दाचा प्रवास सुरू होतो. निंदा आणि स्तुती हे शब्दाचे दोन अंग आहेत. आपल्या भोवतीनं स्तुती पाठकांचा मेळावा असला आणि लोक आपल्याला प्रत्यक्ष भगवंताच्या अवताराबरोबर इतर सर्व मानत असले ना, तर आपल्याला स्वर्ग 2 बोट शिल्लक राहतो, नाहीतर जवळजवळ स्वर्गात जातो. स्तुती करणारी माणसं माणसाला खूप आवडतात. पण सर्वात धोकादायक जर कोण असतील तर खोटी स्तुती करणारे चमचे, जे खोटीच प्रशंसा करण्याचं काम करतात आणि आपण जसे आहोत तसं न दाखविता विकृत दाखवण्याचं का. तुमच्या माझ्या लहानपणी जत्रेमध्ये काही बहिर्गोल भिंग, आंतरगोल भिंग असं दाखवले, स्टॉल लावले जायचे. 1 रुपया 8 तिकीट घेऊन आपल्याला तिथं सोडल्या जायचं. आपण माझ्यासारखं खूपच हाडकुळं असलो
आणि त्या बहिरगोल भिंगासमोर गेलो की आपण सतपाल सारखे पैलवान बिराजदार सारखे दिसायचो. एक आभासी प्रतिमा जी आहे याच्यात आपल्याला आनंद वाटायचा. असं नका 50 किलोचा, पण याच्यामध्ये मी 200 किलोचा दिसायला लागलो. हे आभासी आरसे आहेत. हे आभासी आरसे वास्तवापासून आपल्याला दूर ठेवण्याचं काम करतात. श्रोते हो, शब्द नावाचा विषय जेव्हा आभासी आरसा होतो तेव्हा आपण वास्तविक जीवनापासून दूर जातो. हा भगवान श्रीकृष्णाचा या शब्द नावाच्या विषयाच्या निमित्तानं एक महत्वाचा संदेश आहे. आभासी आरशावर आपण जगता कामा नये. म्हणजे खोटे प्रशंसक जे आहेत त्यांच्या मुळापर्यंत पोहोचून या प्रशंसामध्ये नेमकं तथ्य काय आहे याचा विचार आज जय जयकाराच्या युगाच्या निमित्तानं केला पाहिजे. कारण सकाळपासून सायंकाळपर्यंत आपले शब्द जय जयकारात खर्च होतात आणि ज्याच्या नावानं जय जयकार केला जातो त्याला मी कोण आहे याचा कधीच विचार त्याच्या मनात येत नाही. आणि एक दिवस तो कोण आहे हे कळालं त्याला की मग चुडिया चुन गई खेत, अब पछताने से क्या लाभ. पाखराने सगळंच शेत खाऊन टाकल्यानंतर रडून काय उपयोग आहे. तेव्हा खोट्या प्रशंसकापासून सावध राहावं. जरी क्षणाचं सुख निर्माण होत असेल तर निंदा आणि स्तुती ही शब्दाची व्याप्ती आहे. स्तुतीपासून जसं सावध राहावं तसं निंदेपासून सावध राहावं. निंदा केल्यानंतर आपण कोमेजता कामा नये आणि स्तुती केल्यानंतर आपण बाहेरून जाता कामा नयेत. म्हणून शब्द हे शास्त्र करण्यासाठी योग्य ते श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन आणि त्यानंतर प्रकटीकरण जे आहे शब्दांचं, हे शब्दांचं प्रकटीकरण झालं पाहिजे. पुढं माऊलीनं या श्लोकावर दुसऱ्या विषयाचं वर्णन केलेलं आहे आणि तो आहे स्पर्श. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. माऊली म्हणतात मऊपणा आणि कठीणपणा हे स्पर्शाचे गुण आहेत. आणि याच्या आधारे आपण सगळी ही जी साधना आहेत ना ही का जोडण्याचं काम करतो तर स्पर्शाद्वारे आपल्या शरीराला उत्तम सौख्याची प्राप्ती व्हावी. तशी झोप यायची झाली ना तर भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. तानेलिया तहानची प्यावी, माऊली का म्हणतात तसं. भुकेलिया भुकची खावी, अवरात्र जेवी मावावा वारा. ज्याला सपाटून झोप आलेली आहे त्याला झोपताना खाली दगड आहे की स्प्रिंगची गादी आहे, रूम एअर कंडिशन आहे का आकाशाच्या मांडवाखाली धरतीच्या आसनावर झोपलोय हे कळत नाही. ज्याला सपाटून भूक लागली ना त्याला भाकरी शिळी आहे की ताजी आहे यातला भेद कळत नाही. भूक भागवणे हे त्याचं काम असतं. सपाटून तहान लागली ना तहान भागवणे हे तहानलेल्याचं काम असतं. तसंच आहे स्पर्शाचं. स्पर्श उत्तम मध्यम आसनांच्या द्वारा हा स्पर्श निर्माण होतो. संत एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद नावाचा एक दीर्घ अभंग आहे, म्हणजे एक रचनाच आहे ती. आणि ज्या रचनेमध्ये नाथांनी सांगितलंय हे साधका तुला जर चिरंजीव पदापर्यंत पोहोचायचं असेल ना तर एक काम कर. अलीकडच्या काळात काय म्हणतो आपण रेड कार्पेट. हे जे रेड कार्पेट टाकणारे आहेत ना यांच्यापासून सावध राहण्याचं काम कर. नर नारी शुश्रूषा करती, उत्तम मध्यम आसने घालिती, तेने धरी गोडी स्पर्श रीती, चिरंजीव पद पावयासी आणि उपाय नाही साधकासी. साधका तुला जर चिरंजीव पदापर्यंत पोहोचायचं असेल ना तुझ्यासाठी उत्तम मध्यम मोठमोठी सिंहासन, राज्य सिंहासनापासून आसनापर्यंत जे टाकण्याचं काम करतात ना त्यांच्यापासून सावध राहा. कारण त्याच्यामुळं काय होतं स्पर्शाची गोडी जी आहे ना ही आपल्या अंतःकरणात निर्माण होते. आणि एकदा स्पर्शाची गोडी निर्माण झाली की म्हणजे कसं आहे मऊ मऊ गादीवर पराच्या गादीवर लोळून ख्याली खिशाली जीवन जगणारा जो असतो त्याला कधी दगडावर झोपायची वेळ आली तर तो रात्र जागून काढतो पण झोपत नाही.
कारण त्याला त्या स्पर्शाची गोडी जी आहे ना, ही स्पर्शाची गोडी लागलेली असते. ज्याला दगडावर झोपायचं आहे ना, त्याला मऊ गादी काय आणि दगड काय. इथे तुकडोजी महाराज म्हणाले होते ना की भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या झोपडीत एकदा धर्तीवर पडलो की मला स्वानंद सुखाची झोप जी आहे ना ती आपोआप लागते. आणि म्हणून स्पर्श हा जसा विषय आहे तसा तो विकारही आहे. या विकाराच्या द्वारा काही स्पर्शाने निर्माण होणारी उत्तेजित अवस्था, काही स्पर्शाने निर्माण होणारं नैराश्य, तर काही स्पर्शाने निर्माण होणारी चंचलता जी आहे, ही चंचलता या स्पर्शामुळं निर्माण होते. तर मृदू म्हणजे मऊ, कठीण खडकासारखं या दोन्हीतला भेद ज्याचा मावळतो तो स्पर्श नावाच्या विषयावर विजय मिळवतो. अर्जुना, हा शरीराचा धर्म आहे. शरीराला सहजासहजी दगडावर झोपायला आपल्याला आवडत नाही, घोंगड्यावर झोपायला आवडत नाही, कारण हा धर्म आहे शरीराचा. शरीर सुखासीन झालं की त्याला हा जो स्पर्श आहे, हा स्पर्श असा मृदू स्पर्श जो आहे, हा मृदू स्पर्श आवडायला लागतो. पुढे एका विषयाचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं या निमित्ताने केलं की भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे अरूप देख. भ्यासुर आणि सुरेख म्हणजे भयानक आणि चांगलं, हे रूप नावाच्या विषयाचे दोन धर्म आहेत. डोळ्यानं जेव्हा भयानक दृश्य पाहतो तेव्हा जीवन नको नको होते, आणि डोळ्यानं जेव्हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिरूप, हे पाण्याचं काम करतो, तेव्हा आपल्याला जे रूप आहे या रूपाला, डोळ्याला खऱ्या अर्थाने समाधान होतं. श्रोत्यांनो, रूपानं म्हणजे डोळ्यानं जे रूप पाहायचं आहे ते नेमकं कसं असावं. माऊली सांगतात एका अभंगात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तेव्हा डोळ्याने त्या श्याम सुंदर घनश्याम सावळा परंतु परब्रह्माचा निष्काम पुतळा जेव्हा लावण्याचा गाभा म्हणून विटेवरी उभा राहिला, त्याचं रूप हे डोळ्यामध्ये साठवण्याचं काम करावं. डोळ्यानं बाकीचंही पाहावं. या श्रावणाच्या दिवसामध्ये धो 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 वाहणारे निर्जर, मोठमोठ्या डोंगर कड्यावरून कोसळणारे जे काही झरे असतील किंवा जे काही आपल्याला निसर्ग शक्तीचा अद्भुत आनंद देणारे निसर्ग दृश्य असतील, हे पाहण्याचं काम करावं. डोळ्यानं निसर्गातल्या उदात्त रूपाला आपल्यात साठविण्याचं काम करावं. तसं भगवंताच्या सावळ्या रूपाला आपल्यामध्ये साठवण्याचं काम करावं. कधीतरी डोळ्यानं आपल्या चिमुकल्याचं हास्य, कधीतरी डोळ्यानं आपल्या आप्त स्वकीयांचे आपल्याविषयी असणारे जे नम्र भाव आहेत, हे नम्र भाव डोळ्यानं वाचण्याचं काम करावं. म्हणजे डोळ्यांना एका बाजूला भौतिक, तर हळूहळू हळूहळू ज्याला आपण आध्यात्मिक सुख म्हणतो, ही आध्यात्मिक सुखाची भावना डोळ्याने निर्माण होऊ शकते. वर्णन आपल्याला हे अभंगाच्या आधारे, बाकीच्या विवेचनाच्या आधारे मला सुरेख वाटलं, आपल्यालाही ते आनंददायी वाटेल. पण डोळे नेमके आपले आज काय करतात? तुमचा माझा प्रश्न हे आहे की डोळे नेमकं काय पाहतात? याचा जर विचार केला, अनेकांचे डोळे आज जे पाहतात ते कधी चुकून पाहायला मिळालं तर डोळे कायमचे मिटले तर खूप बरं होईल, एवढी पश्चातापाची वेळ कधी कधी तुमच्या माझ्या सारख्या कॉमन मॅनवर येते. कारण आज डोळ्याने काय पाहावं याचा बंधच शिल्लक राहिलेला नाही. आणि त्यामुळं होतं काय, विकृतीची गटार गंगा डोळ्याद्वारे मनापर्यंत पोहोचते, आणि एकदा ती मनापर्यंत पोहोचली की मग आता जे अनेक कांड चाललेले आहेत, मग ते वासना कांड असतील, बाकीचे सगळे कांड असतील, हे कांड निर्माण होतात.
जर डोळ्याद्वारे ही गटार मनापर्यंत गेली नाही तर ते कधी निर्माण होऊ शकत नाही. ते निर्माण होण्याचं कारण स्पर्श जेव्हा विषय बनतो आणि ती वस्तू प्राप्त होऊन तिला स्पर्श करण्यासाठी वाटेल ते मी करेल, हा क्रोध जेव्हा निर्माण व्हायला लागतो तेव्हा स्पर्श नावाचा किंवा रूप नावाचा जो विषय आहे तो जीवनामध्ये विकृती निर्माण करण्याचं काम करतो. माऊलीनं पुढं 2 विषयाचं वर्णन केले. एक आहे गंध आणि 5वा आहे रस. गंध म्हणजे सुवास. या नाकाने घेतला जाणारा जो सुवास आहे पृथ्वी गंधवती आहे आणि गंधवती अनेक प्रकारचे गंध आपल्याला देण्याचं काम करते. फरक एवढाच आहे की या गंधामध्ये गंधित न होता या गंधाच्या पलीकडं आपल्या जीवनाला नेणं हे साधकाचं परम कर्तव्य आहे. म्हणून साधकाने त्यात अडकता कामा नये. माऊलीनं इथं 5व्या रसाचं वर्णन केलं आणि ते म्हणजे रस. जिव्हा नावाच्या इंद्रियाच्या द्वारा हा जो रस आहे हा रस आपण चाकण्याचं काम करतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, काही माणसं जगण्यासाठी खातात तर काही माणसं फक्त खाण्यासाठी जगतात. काही माणसं काय खावं याची बंधनं आपल्यावर लादून घेतात तर काही माणसं काय खावं याची बंधनच आपल्यावर लादण्याचं काम कधी करत नाहीत. आणि म्हणून लक्षात घ्या, जो रसना इंद्रियाचा अंकिला तो निद्रेशी जिवे विकिला. जो हिच्या अंकित जातो जिव्हेच्या तो कायमचा म्हणजे नेहमी लोळणाऱ्या एखाद्या रेड्यासारखा कायमचा लोळतच राहतो. या रसनेद्वारा हा दोष पहिल्यांदा निर्माण होतो. आणि म्हणून महाराजांनी एका अभंगात वर्णन केले होतं, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेचे जिनावे, भोजन करावे परिमित. इथं भोजन करावे परिमित असा शब्द आलेला आहे. म्हणजे किती खावं, शरीर चालेल एवढं खावं. शरीराचं हे मशीन म्हणा किंवा पंचज्ञानीय इंद्रिय पंचकर्म इंद्रिय यांनी बनलेलं हे भांडार बंद पडू नये एवढं खाण्याचं काम करू नये. एवढं खाऊ नये की ते फुटून जावं. एवढं फुटून जाण्यापर्यंत जेव्हा आपण खात राहतो तेव्हा खवय्याचा सन्मान केला जातो. पण खवे एक दिवस रसनेमुळं रसातळाला जातात, ही गोष्ट लक्षात ठेवावी. तेव्हा जिव्हेचे अतिरिक्त लाड करू नयेत आणि जिव्हेचा अतिरिक्त त्याग करू नये. जिव्हेला जे आवडतं त्याचा मर्यादित प्रमाणामध्ये आनंद घेण्याचं काम जे आहे हे काम करावं. ही मर्यादा सोडू नये आणि मर्यादेच्या आत जाऊ नये. म्हणजे काहीच नको, या जिव्हेला कुठलाच रस नको असंही होता कामा नये. हे जे संतुलन आहे ना, संतुलन, या संतुलनाला आपल्या जीवनात जो महत्व देतो त्याला साधक असं म्हणतात. आणि माऊलीनं याच साधकाचं जे वर्णन आहे हे वर्णन शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे 5 विषय आहेत या 5 विषयाच्या द्वारा श्रीकृष्णार्जुन संवादाच्या निमित्तानं आपल्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. अगदी पहिल्या दुसऱ्या भागात मी आपल्याला म्हटलो हा एक संवाद आहे, ज्ञानोबांचा श्रोत्यांशी आणि विठोबाचा अर्जुनाशी. अर्जुनाशी हा संवाद साधता आणि ज्ञानोबानी श्रोत्याशी संवाद साधता ज्ञानोबाच आपल्या श्रोत्याला एका ठिकाणी म्हणतात की सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणी. अर्जुनाला मोह काय व्हावा, त्यानं उडी काय मारावी, त्यानं बाकीच्या नको नको त्या गोष्टी श्रीकृष्णाला शिकवायला काय जावं. आणि मग श्रीकृष्णाने ब्रह्मरसाचं पारणं आपल्या लाडक्या शिष्यासाठी प्रकट करावं आणि अचानक जाणाऱ्या पाहुण्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जावं. असं ब्रह्मरसाचं पारणं म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि अशी ब्रह्मरसाची
दीपिका, अशी ब्रह्मरसाची ज्योती, अशी ब्रह्मरसाची चैतन्यदायी यात्रा म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा केवळ दुसरा अध्याय ही चैतन्यदायी यात्रा प्रकट करतो असं नाही, तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवी ही या चैतन्यदायी यात्रेला प्रकट करणारी आहे. तेव्हा भगवंत ब्रह्मरसाच्या या पारण्याच्या निमित्तानं आणि या अध्यायाच्या निमित्तानं अर्जुनाला सांगतात, अर्जुना, या पंचविषयापासून सावध होऊन जो पुढे जाण्याचं काम करतो तो शरीर संबंधानं निर्माण झालेल्या अतिरिक्त मोहाला आणि विषयाला तिलांजली देऊन खरा योद्धा होतो आणि त्यालाच जीवनाच्या युद्धात जिंकता येतं. तुला जर जीवनाचं युद्ध जिंकायचं झालं तर अर्जुना उठ, या विषयाचा त्याग कर आणि विषयाचा त्याग करून चित्ताच्या समत्वावर ये. आता हे चित्ताचं समत्व नेमकं काय असतं, ते कुणामध्ये निर्माण होतं याचा विचार आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.